इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ खरा नागरिक, ज्याचे लेखक आहेत सुहास बारटक्के, यावर आधारित चर्चा करणार आहोत. खरा नागरिक म्हणजे काय? अ गुड सिटीजन और एक सच्चा नागरिक, जिसे हम हिंदी में कह सकते हैं. सर्वप्रथम आपण पाठाच्या लेखकांचा परिचय पाहूया. प्रसिद्ध लेखक, पत्रकार, वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्ग याग, साद मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल लेखन, उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्राप्त. प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्ये आचरणात आणायची असतात, हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे. निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे. आता या पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला काय सांगू इच्छितात, तर शालेय जीवनात म्हणजे स्कूल लाईफमध्ये आपण जे काही शिकलो, जी मूल्य म्हणजे काय, वैल्यूज़, बड़ों का आदर करना, ये सभी चीज़ें हमें हमारे जीवन में भी अप्लाई करना बहुत ज़रूरी है. निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान म्हणजे काय, तर जी घटना घडली त्यावेळेस त्यांनी घेतलेला योग्य निर्णय, याला आपण काय म्हणू, प्रसंगावधान. पाठाला सुरुवात करूया. निरंजन आज भल्या पहाटेच उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला की संपली परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो, त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते. हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजेतवाने बनलेले असते. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भुपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं गीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचे सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्यांची रीतही लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव, त्यामुळेच बडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. ही जी कथा आहे ही निरंजन नावाच्या एका मुलाची आहे, जो सकाळी लवकर पहाटे म्हणजे भल्या पहाटे अर्ली इन द मॉर्निंग उठकर पढ़ाई के लिए बैठा हुआ, क्योंकि आज उसका नागरिक शास्त्राचा पेपर म्हणजे सिविक्स का पेपर है, जो लास्ट है. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. ये तीनों जो सब्जेक्ट है, हिस्ट्री, ज्योग्राफी एंड सिविक्स, याची पढ़ाई मतलब इसकी पढ़ाई बहुत ज़्यादा करनी पड़ती है. हे नागरिकशास्त्र जरा अवघडच, नागरिकशास्त्र थोडा हार्ड ही होता है. अवघड म्हणजे डिफिकल्ट लिटिल बिट. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य. हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. भडसावळे गुरुजी निरंजन के टीचर हैं. उन्होंने एक सजेशन दिया था कि सुबह सुबह का जो समय होता है वो पढ़ाई के लिए बहुत अच्छा होता है. क्यों अच्छा होता है, तर सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. त्यांनी सांगितले, सुबह का वक्त जो होता है वो बहुत ही ज़्यादा समय प्रसन्न होता है, क्योंकि सुबह सुबह हम पूरी तरह से विश्रांति लेने के बाद जब उठते हैं तब हमारा शरीर भी प्रसन्न फील करता है. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागते और इसी प्रसन्न आह्लाददायक वातावरण के कारण अभ्यास मतलब पढ़ाई करने में हमारा मन बहुत ज़्यादा अच्छे से लगता है. क्यों लगता है, तो हवेत सुखद गारवा, ठंडी हवा, दूरून एखादी भुपाळी किंवा रेडिओचे वरचं एखादं भक्तिगीत, अगर कहीं पर भक्तिगीत चल रहा हो, एखादी भुपाळी म्हणजे पण भक्तिगीत, सकाळच्या वेळी गायले जाणारे गीत, आणि जर ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत, मतलब जो पंछी होते हैं उनकी जो चहचहाट होती है, ते पण मनाला आपल्याला खूप आवडते. अशा आह्लाददायक वातावरणात और इस प्रकार के वातावरण में काय होतं, तर संस्कृतचा एखादा श्लोक खूप छान पाठ होतो.
एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं आपल्याला. एखादं मैथ्स सम जर कळलं नसेल, नहीं समझा हो, तो फटाक से याद हो जाता है. रीत ही स्टेप्स भी बहुत ज़्यादा याद रह जाते हैं. और ये जो सल्ला था, ये जो सजेशन था, वो किसने दिया था? भडसावळे गुरुजी ने. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता. आता इथे सांगितलंय गुरुजींवर अपार श्रद्धा होती, मतलब निरंजन अपने जो टीचर थे भडसावळे गुरुजी, इनको बहुत ज़्यादा रिस्पेक्ट करते थे, उनसे प्यार करते थे, मतलब आदरयुक्त प्यार करते थे. और निरंजन भी त्यांचा लाडका विद्यार्थी म्हणजे फेवरेट स्टुडंट होता. कारण तो अतिशय काम करायचा, प्रामाणिकपणे कामं करायचा, अभ्यास करायचा. वो हमेशा ऑनेस्टी के साथ अपनी पढ़ाई करता था. या जगात त्याचं कुणीच नव्हतं. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगत एका उपनगरात तो राहायचा. आता जगात कुणीच नव्हतं, मतलब इस दुनिया में उसका अपना ऐसा कोई नहीं था. तो दूर की एक मौसी थी जो कहाँ रहती थी? चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात. मतलब चिपळूण ये जो सिटी है उसके बाजू में ही एक छोटा सा उपनगर है, वहाँ पर वो रहता था. गावापासून दून डोंगराच्या पायथ्याशी है मावशीचं घर. और जो एक छोटा सा डोंगर, पहाड़ पर्वत कह सकते हैं, त्याच्या पायथ्याशी उसके नीचे उनका एक घर था. आई वडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. बचपन में ही उसके माता पिता वारले, म्हणजे गुजर गए थे. आणि सांभाळलं, कोणी सांभाळलं? मतलब पाल पोस कर किसने बड़ा किया? तो मामा ने किया. लेकिन कुछ दिनों के बाद मामा भी उसको चिपळूण लाकर मावशीकडे आणून सोडलं. कुठे? मावशीकडे. आणि तोही मुंबईला निघून गेला. और वो कहाँ चले गए? तर मुंबई चले गए. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला, रडत बसू नको. शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. लेकिन मामा जाते वक्त एक मोलाचा सल्ला म्हणजे एक मार्गदर्शन, एक सजेशन दे के गए कि रड़त बसू नको, रोते मत बैठना. शेण गोठा वगैरह मतलब सामने जो काम आए, मौसी जो काम बताए वो करते रहना. मावशी खायला देईल ते खा और मौसी जो खाने देगी वो खा लेना. मावशी तुला शाळेतही घालणार आहे आणि तुझी मावशी मतलब मौसी जो है वो तुम्हें स्कूल भी भेजने वाली है. ऐसे आश्वस्त करते हुए उसके मामा जी कहाँ चले गए? मुंबई चले गए. मामा गेला तो पुन्हा परतला नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. मामा चले गए जो वापस लौटे नहीं. पुन्हा परतला नाही म्हणजेच वो वापस लौटे नहीं. लहानगा मतलब छोटासा निरंजन ऑनेस्टी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतले आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथा तथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. अब इथे सांगितलं आहे आपल्याला की घरातली कामे करायचा, घर की काम करता था, सबके साथ उसने बहुत अच्छा अपना एक रॅपो जमा लिया था, जमवून घेतलं होतं. आणि स्कूलमध्ये नाव दाखल केलं होतं, स्कूल में एडमिशन ले लिया. लेकिन यहाँ पर कहा गया मावशीची परिस्थिति मतलब मौसी जो थी उनकी परिस्थिति जो थी यथा तथाच, मतलब वो भी बहुत अच्छी नहीं थी. आर्थिक दृष्ट्या वो भी काफ़ी कमज़ोर थे. निरंजन वार लावून जेवायचा. अब ये एक एक दिन यहाँ, आज यहाँ खाना खाया तो कल वहाँ, ऐसे वार लावून म्हणजे डेज लगाकर वो खाना खाता था. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. अब देखो यहाँ पर बताया गया है कि निरंजन अच्छी पढ़ाई करने लगा. भडसावळे गुरुजी ने ये देखकर उनको जो थोड़ा मोठांच्या घरी म्हणजे जो थोड़े बहुत अमीर थे, जिनके पास पैसा पानी अच्छा खासा था, ऐसे जो लोग थे उनके घर पे रोज़ वो क्या करता तो डे वाइज वो खाना खाने चला जाता था. पाहुणा म्हणून मतलब मेहमान बनकर खाना खाने जाता. और शाम को जब वो लौटता तो और उसके बाद पहले खाना खाने के बाद वो स्कूल चला जाता. संध्याकाळी म्हणजे शाम को जब घर पे लौटता तो मौसी जो देती थी वो खाकर वो रह जाता था. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा.
सकाळी लवकर उठून मतलब सुबह जल्दी उठकर गोठा गोठा म्हणजे तबेला जहाँ पर गाय बैल म्हैस अशा गुरांना ठेवलं जातं, त्यातली जी कामं होती, साफसफाई करना, गोबर उठाना वहाँ का, ऐसे जो छोटे छोटे काम थे वो कर कर वो पढ़ाई करने बैठ जाता था। गुरुजींवर अपार श्रद्धा होती, मतलब जो बड़सावड़े गुरुजी थे उनके ऊपर उसको बहुत ज़्यादा श्रद्धा थी, रिस्पेक्ट वो करता था उनकी, और हमेशा पढ़ाई करके पहिला नंबर पटकवायचा, मतलब क्लास में वो हमेशा फर्स्ट आता था। त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजी करायचे। गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही। गुरुजींचे हे वाक्य लक्षात ठेवून गुरु निरंजन झटून अभ्यास करायचा। अब यहाँ पे भड़सावड़े गुरुजी ने उसे कहा था कि जब तक तू क्लास में फर्स्ट आएगा तुम्हारी पढ़ाई का पूरा खर्चा मैं करूँगा, जैसे नोटबुक्स हो, टेक्स्ट बुक्स हो, सारा खर्चा भड़सावळे गुरुजी करते थे। बल्कि उसको वारही लावून दिलेत, वारही लावून देईल म्हणजे खाना खाने की जो उसकी त्याची सोय मी करून देईल असं त्यांनी सांगितलं। पर एक शर्त थी, ये शर्त जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, मतलब जब तक तू फर्स्ट रैंक लाएगा तब तक ही मैं ये सारी चीज़ें तुम्हारे लिए करूँगा। और यही देखकर उसके मन में हमेशा एक उसने ठान ली थी, जिद्द पकड़ ली थी की मी नेहमी वर्गात पहिला येणार, झटून अभ्यास करायचा, मतलब मन लगाकर वो जिद्द से पढ़ता था। आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता। नागरिकांची कर्तव्य कोणती, उत्तम नागरिक कुणाला म्हणायचे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती। आता सब उसके पेपर्स हो चुके थे, सिर्फ आज एक नागरिक शास्त्र जो सिविक्स का पेपर था और इसके पहले वाले सारे पेपर्स उसे बहुत अच्छे गए थे, इसीलिए वो मन ही मन बहुत ज़्यादा खुश था, मनोमन खुश होता। अब यहाँ पर उसने कुछ क्वेश्चंस बताए हैं, नागरिकांची कर्तव्ये, उत्तम नागरिक कोणाला म्हणायचे, ऐसे सारे क्वेश्चंस त्याला एकदम अच्छे से आते थे। साऱ्या प्रश्नांची उत्तरं कशी येत होती, त्याला धडाधड येत होती। अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक, निरंजन ताडकन उठून उभा राहिला। 9 वाजून गेले होते, 10:30ची परीक्षा। आता तो अभ्यास करताना पढ़ाई करते वक्त इतना वो मशगूल हो गया कि उसको समय का पता ही ना चला। तुरंत खड़ा होकर वो अपने वॉच की तरफ, मतलब घड़ी की तरफ देखने लगा। 10:30ची परीक्षा होती आणि 9 वाजून गेले होते। त्याआधी देशमुखांकडे जायचे होते, केवढं तरी लांब चालायचं होतं। भराभरा आवरून तो निघाला। अब उसे स्कूल जाने से पहले देशमुखांकडे जायचं होतं, कशासाठी, जेवायसाठी, आणि देशमुखांचं घर हे खूप लांब होतं, मतलब वो घर बहुत ज़्यादा दूर था। भराभरा आवरून तो निघाला, फटाफट उसने अपनी सारी तैयारी की और वो निकल गया। पहले देशमुख के घर जाएगा और फिर स्कूल। मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी, मध्ये एक नदीही लागायची। पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची, परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला। पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाट ठेवली होती। या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं। आता मावशीचं घर कुठे आहे, डोंगराच्या पायथ्याशी, मतलब डोंगर जो पहाड़ है, पहाड़ी के नीचे तरफ था, आणि वहाँ से चलते वक्त एक नदी लागायची। पूर्वी ही नदी के पानी में उतर कर ही वो पार करनी पड़ती थी, उस ओर जाना पड़ता था। लेकिन अब कोकण रेल्वे आल्यामुळे छान पूल तयार झाला, एक ब्रिज तयार कर दिया है। पुलाच्या एका बाजूने, मतलब एक तरफ से लोकांसाठी पायवाट, मतलब चलने के लिए एक छोटी सी जगह रखी हुई है। या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालंय और इसी ब्रिज के कारण जाना आना आसान हो गया है। निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपझप चालत होता। वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला। कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि तो पुन्हा तसाच ठेवून दिला असेल। आता तो अभ्यास करत, पढ़ाई करते करत, अपने क्वेश्चंस याद करते करते वो चल रहा था और बीच में उसने एक बड़ा सा पत्थर, भला मोठा दगड तिथे त्यांनी पाहिला। दगड पाहिल्यानंतर त्याच्या मनात आलं, किसी ने अगर कुछ काम के लिए लिया होगा और वहीं पर रख दिया होगा। निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला। त्याला लोकांच्या या बेफिक्री प्रवृत्तीचा भयंकर राग आहे। तुम्ही विसरलात, पण दुसरा ठेच काढून जीवाला मुकतो त्याचं काय। उसको बड़ा ही गुस्सा आया कि किसी ने वो पत्थर ले लिया, वहीं पर रख दिया।
खुद वहाँ पर गया, उस पत्थर को उठाकर बाजू में रखा और उसने मन ही मन में कहा, आप तो भूल गए, तुम्ही विसरलात, विसरला म्हणजे भूल जाना, लेकिन कोई अलग ठेच काढून म्हणजे किसी को वहाँ पर पैर को लग के कोई भी जान से जा सकता है, असं त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50ची गाडी येईल. धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण रेल्वे गाडी किती छान दिसते. अब वो जब वहाँ से चल रहा था तो टाइम क्या हुआ था, 9:50. आणि तो 9:50 की 50 मतलब 9:50 की एक गाडी वहाँ पर आएगी. धाड धाड आवाज करत दिमाखात 80. ही कोकण गाडी किती छान दिसते. पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. बोगदा म्हणजे टनल. देखते ही देखते वो टनल में चली जाती है. काय मजा येत असेल ना गाडीतून जायला. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू. अब निरंजन मन ही मन में कह रहा है, कितनी अच्छी मज़ा, मतलब कितना एंजॉय होता होगा गाड़ी में जाना आना. मैं भी बड़ा होकर गाड़ी में घूमूंगा. आपणही मोठे झाल्यावर गाडीतून फिरू. या विचाराने तो हुरळून गेला और इसी सोच में वो चलता रहा. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे छिद्र कसलं, रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वाकडे तिकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्य वाटलं. चलते चलते त्याचं लक्ष एका मोठ्या भगदाडाकडे गेलं, मतलब होल. एक बड़े होल के तरफ उसका ध्यान गया. छिद्र कसलं, छिद्र म्हणजे होल, भगदाड म्हणजे मोठं आणि छिद्र म्हणजे पण होल. तो उसने मन ही मन में सोचा कि रोज़ नसता हुआ, मतलब ये रोज़ तो नहीं होता. उसने नज़दीक जाकर देखा तो कंक्रीट फोड़ून, मतलब वहाँ पर जो कंक्रीट था उसे फोड़कर किसी ने रेलवे के ट्रैक्स वाकड़े तिकड़े केले होते, टेढ़े मेढ़े कर दिए थे. ये निरंजन के ध्यान में आया. निरंजनला आश्चर्य वाटलं आणि इथे काय झालं, निरंजन को बहुत बड़ा आश्चर्य लगा कि ये रोज़ तो नहीं होता, आज ये कहाँ से आया. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली 9:50ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आले. अब रात को 2 बजे जो लास्ट गाड़ी यहाँ से जाती है उसी के बाद शायद किसी ने यहाँ पे उपद्व्याप, मतलब ये बुरा कटकारस्थान जिसे कहते हैं, वो किसी ने जाणीवपूर्वक मतलब जानबूझकर किया हुआ है. अब प्रवाशांनी भरलेली मतलब मुसाफिरों से भरी हुई ट्रेन 9:50 को आएगी. निरंजन एकदम सावध झाला. निरंजन अलर्ट हो गया. सावध, अलर्ट. गाड़ी आली तो भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आले. अगर गाड़ी यहाँ पर आ गई तो एक बड़ा एक्सीडेंट, अपघात, एक्सीडेंट हो सकता है, ये उसे याद, मतलब उसके ध्यान में आया. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखाकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. अब यहाँ पर निरंजन नागरिक शास्त्र म्हणजे सिविक्स का पेपर भूल गया. देशमुख के यहाँ पे जेवायला जायचं विसरला आणि डोळ्यासमोर उसके आंखों के सामने सिर्फ वो आती हुई ट्रेन, लोगों का चिल्लाना, ऐसी सारी चीज़ें उसके कानों में घूमने लगी. स्टेशन इथून खूप दूर होतं. 3-4 किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास, भडसावळे गुरुजींची मदत बंद, शिक्षणही बंद, रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशन मास्तरच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटात ती सुटणार होती. अब इथे सांगितलंय की स्टेशन मास्टर के यहाँ तक पहुँचने के लिए 3-4 किलोमीटर उसको दौड़ना पड़ने वाला था और उसके आंखों के सामने उसके सिविक्स का पेपर, भड़सावळे गुरुजी, उनके द्वारा की जाने वाली मदद, शिक्षण बंद, ये सारी चीज़ें आने लगी, जिसके कारण उसका जो सपना था वो अपूरा, मतलब अधूरा रहने वाला था. फिर भी उसने क्या किया, ये सारी चीज़ों को छोड़कर वो स्टेशन मास्टर की तरफ, मतलब स्टेशन की ओर दौड़ता हुआ चला गया और उसने वहाँ पर देखा कि 9:50 की जो गाड़ी थी वो स्टेशन पर आ चुकी थी
और आता 5 मिनिटात ती सुटणार होती, मतलब 5 मिनिट में वो निकलने वाली थी. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठले. त्यांना पुलावरचा खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरं वाटेना. अखेर निरंजनने आर्जव केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेल तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. अब निरंजन दौड़ते दौड़ते किसी भी प्रकार स्टेशन मास्तर के तरफ पहुंच गया. गाठलं मतलब पहुंचा वहाँ पर वो. आणि त्यांनी काय सांगितलं तर रूळ खराब झालेले आहेत, तुम्ही चला आणि त्या रुळाकडे बघा, ते रूळ खूप खराब झाले आहेत आणि त्यांना कोणीतरी नादुरुस्त केलं आहे. पहले तो स्टेशन मास्टर जो थे उनका उसके ऊपर विश्वास नहीं हुआ. फिर उसने आर्जव केली, म्हणजे खूप रिक्वेस्ट केली, विनंती किया उसने कि चलो मेरे साथ. फिर उसने कहा कि निदान देखने के बाद ही आप गाड़ी छोड़ना, अगर मैं झूठ बोलता हूँ तो आप मुझे पुलिस के हवाले, ताब्यात म्हणजे पुलिस के हवाले कर सकते हो. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यावर तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. अब स्टेशन मास्टर को भी कुछ ऐसे एहसास हुआ कि ये बच्चा अगर इतना कुछ बोल रहा है, एवढं तो बोलतोय, म्हणजे खरंच इसके कहने में कुछ तो सच्चाई है, तथ्य आहे, सच्चाई. म्हणून तेही उठले आणि ते त्या दिशेने चालू लागले. और वो सब मिलकर उस तरफ गए और उन्होंने देखा कि निरंजन ने नेमकी जागा दाखवली, मतलब वो एक्चुअल प्लेस कौन सी थी वो निरंजन ने यहाँ पर दिखाई हुई है. फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिला पुलिस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काल या ठिकाणी जमा झाले. अब जब स्टेशन मास्टर जी ने ये देखा तब उनको समझ में आया कि आज बहुत ज़्यादा बड़ा एक एक्सीडेंट होते होते रह गया. और फिर गाडीला दीर्घकाळ थांबवण्यासाठी, दीर्घकाळ मतलब बहुत लॉन्ग टाइम के लिए गाड़ी को वहाँ पर रुकवा दिया गया, आदेश दिया गया. पंचनामा केला गेला. पंचनामा म्हणजे त्या घटनेचा, उस इन्सिडेंट का इन्व्हेस्टिगेशन किया गया. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर, पुलिस सुपरिटेंडेंट यहाँ पर आ गए सब इमिडिएटली, तत्काळ म्हणजे इमिडिएटली वहाँ पर आ गए. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनला थांबवावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचे कौतुकही झालं. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याच्या नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. अब निरंजन जो है उसको वहीं पर रुकवाया गया. क्यों? क्योंकि उसने ही वही दिखाया था. और चाणाक्षपणा म्हणजे शार्पनेस, वो कितना शार्प था. उसने अगर वो चीज़ ध्यान से ना देखी होती, उसने वहाँ पर ध्यान ना दिया होता, शायद वैसे ही छोड़कर चला जाता तो आज बहुत बड़ा एक्सीडेंट होता. ये सारे सब उसका कौतुक झालं, मतलब अप्रिशिएट. लेकिन वो बड़ा नाराज़ था. क्यों? क्योंकि उसका पेपर चला गया था. उसे याद आ रहा था कि अब तो मैं फेल होने वाला हूँ. सभी चीज़ें उसको बहुत ज़्यादा नाराज़ करने वाली होती, क्योंकि सिविक्सचा पेपर चुकला होता, पेपर उसका रह गया था. तो नापास झाला होता, फेल हो चुका था. सवलती रद्द. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं, फोटो काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. वार्ताहर म्हणजे रिपोर्टर्स आए, उसकी इंक्वायरी की, उसका फ़ोटो लिया और निरंजन उदास मन से अपने घर चला गया. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसह छापून आली होती. भीषण अपघात टळण्याचं श्रेय त्याला देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजी आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत म्हणाला, गुरुजी मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. अब दूसरे ही दिन उसके नाम से वर्तमानपत्रात म्हणजे न्यूज़पेपरमध्ये त्याचं फ़ोटोसुद्धा आला होता आणि बातमी छापून आली होती. सभी बड़े बड़े लोग उसके मौसी के घर गए, उसकी इंक्वायरी कर रहे थे, उसको अप्रिशिएट कर रहे थे. लेकिन जैसे ही निरंजन ने भड़सावळे गुरुजी को देखा, वो दौड़ते उनके पास गया, पाय धर ले, उनके पैर पकड़ लिए और रोने लगा.
गुरुजी मी नापास होणार, मैं फेल हो जाऊंगा, मेरा कल का पेपर रह गया है. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ. शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचे ठरवले आणि वर वह्या पुस्तकांचा खर्चांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप. आता नको हा तुला वार लावून जेवायला, असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं. तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. यहाँ पर हमने देखा कि किस तरह से वो चिंतित था. उसको परीक्षा नहीं हुई थी, लेकिन उसको बहुत ज़्यादा अप्रिशिएट किया गया. उसके आगे का शिक्षण जो त्यांनी त्याला समजवलं की नागरिकशास्त्राचा पेपर तुझा उद्या होणार आहे. म्हणजे प्रिंसिपल जो जिलाधिकारी थे उन्होंने तय किया है कि तुम्हारा पेपर वापस लिया जाएगा, कल लिया जाएगा. लेकिन सच में तुमने जो रिटन पेपर नहीं दिया, उससे ज़्यादा तुमने प्रैक्टिकल में नागरिक शास्त्र मतलब सिविक्स में तुम पास हुए हो. आणि सरकारी वसतिगृहात म्हणजे गवर्नमेंट वसतिगृह हॉस्टल जो है उसमें आपको प्रवेश मतलब एडमिशन मिल चुका है. सारा जो नोटबुक्स बुक्स मतलब जो स्टेशनरी है सभी के लिए आपको शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळणार आहे. आता रडू नकोस, तुला जेवायला वारसुद्धा लावायची गरज नाही, असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, उसको हग किया और ये देखते हुए सभी के आँखों में पानी आया. डोळे पाणावले मतलब सभी के आंखें भराई. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे हा गरीब मुलगा ज्याचं नाव निरंजन तो वार लावून जेवायचा, आपल्या मावशीच्या घरी राहायचा, सकाळी लवकर उठायचा, गोठ्यातली कामं आवरायचा, शाळेत जायचा, लोकांच्या घरी जेवायला जायचा आणि खूप अभ्यास करायचा. कारण की त्याला भडसावळे गुरुजींनी सांगितलं होतं की तू जर नेहमीच प्रथम आलास म्हणजे पहिला आलास तर तुझा सगळा शाळेचा खर्च मी करणार आहे, तुला वार लावून देणार आहे. आणि हे लक्षात ठेवून जिद्दीने त्याने काय केलं, पहिला नंबर मिळवत गेला. आणि पुढे झालेली घटना ही आपण पाहिलीच आहे, जी खरंच हृदयस्पर्शी आहे, डोळ्यातून पाणी आणणारी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.